गणपती बाप्पा मोरया. सो एकदा एक लहान मुलगा त्याच्या लहानग्या कारने घरभर खेळत असतो. घरची हाक मारते, चिंटू इकडे ये जरा. चिंटूला ती आजची खिडकी जवळ घेऊन जाते आणि बोलते की आपण एक खेळ खेळूया. सो आजी खिडकीबाहेर बसलेल्या लहान मुलाकडे, जो रस्त्यावरचा भिकाराचा मुलगा असतो, त्याच्याकडे बोट दाखवते आणि बोलते की आता आपण एक खेळ खेळूया, की आताच्या क्षणी तुझ्याकडे आणि त्या मुलाकडे काय काय आहे हे आपण बघूया. की माझ्याकडे टॉईज आहेत, ते आजी सांगते. मी सांगू, तुझ्याकडे राहायला घर आहे, पण तो लहान मुलगा उन्हा पावसाचा तिकडेच असतो. मग तो लहान मुलगा बोलते माझ्याकडे आई बाबा, आणि त्या मुलाकडे फक्त बाबाच आहे, आई नाही. मी स्कूलला जातो, तो मुलगा स्कूलमध्ये नाही जात. आजी पुढे बोलते की तू थोड्या वेळापूर्वीच जेवला, सकाळी नाश्ताही केला, संध्याकाळी पण नाश्ता करशील, रात्री जेवशील. पण त्या मुलाकडे दिवसात त्या एकदाच काय ते त्याला भेटलं तर तो खातो. आत्ताच्या क्षणात तुझ्याकडे ज्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी तुला देवाला थँक यू बोलायला नको का? हो ग आजी, माझ्याकडे भरपूर काय काय आहे, पण त्या मुलाकडे काय नाहीये. त्याला स्वतःच रिअलायझेशन होतं की हो आजी, काल माझ्याकडे एवढे सारे टॉईज आहेत, तरी मी माझ्याकडे द्रोण नाही म्हणून रडत होते. सो आजी सांगते, मग किंवा तुला मनात क्वेश्चन येईल की यार माझ्याकडे हे नाहीये, किंवा तू कुठल्याही प्रकारे तू चिंता, टेन्शन आलं तर तुला आताच्या क्षणात यायचं आणि तुला बघायचं की माझ्याकडे काय काय आहे. माझ्याकडे घर आहे, आई बाबा, ह्या गोष्टी आहेत. मग त्यासाठी देवाला थँक्यू बोलायचं आणि आताच्या क्षणासाठी तुला आनंदी राहायचं. थँक्यू.